वेळेस बघताना तेवढा थरार तिथे पण नसतो तो आज इथे पाहायला मिळतोय. छोटम शेठ कुठे आहे? छोटम शेठ नक्कीच अंकुर. छोटम शेठ कुठे आहे? जबरदस्त मॅच. छोटम शेठ आज साई क्रीडा मंडळाने कीर्ती कळस घातला. या मॅचेस आहेत ना तिकीट खरेदी करून पण एवढे थ्रिलर मॅचेस पाहायला नाही मिळणार. हे जोरदार काय करा छोटम शेठ. दूसरा टाई ब्रेकर सामना फाइनल टाई रेसचा सामना आपण खेळाडू क्रमांक 3 वरती बघतोय. मी म्हणाला मैच हुआ यार, जबरदस्त आवाज ही आवाज है. जीतेगा भी आवाज और हारेगा भी आवाज, दोन्ही सगळे अनेक आवाज चल रहे. तो एक जोरदार आपल्या आवाजासाठी आवाज करत आहे. जोरदार आवाज खेळाडू क्रमांक 2 वरती सुरुवात झाली आहे. पहिल्या क्वार्टर फायनलला सुरुवात भैरेश्वर माने विरुद्ध त्या ठिकाणी सामना जो सुरू झालेला आपण पाहतोय. पहिली क्वार्टर फायनल गावदेवी वावे यांच्यामध्ये लढत सुरू झालेली आहे. सुरुवात मात्र माने संघाचा पहिला पॉईंट प्राप्त होते. सुद्धा जबरदस्त केलेला आहे. दुसरा पॉईंट माने संघाकडे. अजून सुद्धा माने संघाला खाते बोलायचं आहे. मात्र 2 गुणांनी सुरुवात सुरू केली माने संघाने. अजिंक्य पाटील नवनाथ पाटीलचा संघ अजिंक्य पाटील आणि नवनाथ भरतचा संघ या ठिकाणी सुरुवात चांगली करून देतोय आपल्या संघाला. वावे विरुद्ध भैरेश्वर माने हा मॅच क्वार्टर फायनलचा क्रीडांगण क्रमांक 2 वरती अत्यंत जबरदस्त. 1 वरती मात्र 33-6 असा बरोबर एक मॅच महिलांचा पाहतोय. मी विनंती करेन त्या ठिकाणी महिलांच्या दोन्ही संघांना कर्नाला स्पोर्ट बनवेल आणि विघ्नेश्वर येईल आपण लाईनअप करून घ्यायचे आहे. दोन्ही संघांना विनंती असेल आपण लाईनअप करून घ्यायचे आहे. सामना अगदी अंतिम क्षणाकडे आलेला आहे. आपण लाईनअप करून जायचं आहे. कोणतेही विषय लावू नका. एकतर्फी लढतीकडे आपण बघतोय. पनवेल तालुक्यामधील खांदा कॉलनी दत्तात्रय खांदा कॉलनी हा संघ संपूर्णपणे बॅकफूटवरती आहे. बलाढ्याचा ओंकार विश्वी बघा जबरदस्त डबल थाळी होत. जर्सी नंबर 8 आपण बघतोय. विश्वी संघाचे डिफेंडर्स आणि साई संजय सर पहिली चढाई अंगोस्तर लाईन द्या. नागेश्वर दिलखुश आवाज सांगण्याची चढाई जर्सी क्रमांक 14 ओंकार राणे. अंगोस्तर लाईन द्या. येस येस पहिली चढाई. सावध चढाई आहे. संजय सर बोनस प्राप्त करण्याचा प्रयत्न आहे. मध्यरक्षकाला टिपलंय. सुंदर चढाई एका गुणाची कमाई दिलखुश आवाज संघासाठी. पहिली चढाई नागेश्वर आवाज जर्सी क्रमांक 1 अक्षय कवळे. नागेश्वर आवाज संघाचा बोनसचा प्रयत्न. बोनसचा प्रयत्न होता. मध्यरक्षकाने बॅट होल्डचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे. पंचाचा डिसिजन आहे. 1 गुण प्राप्त होतोय अक्षय कवळेला. गुणांकन आहे का? नागेश्वर 1 गुण. गुणांकन आहे का? 1 गुण तर 1 गुण. दुसरी चढाई जर्सी क्रमांक 17 कुणाल. कुणाल ज्याने सामना टाय ब्रेकरवर आणला. शेवटच्या चढाईवर त्याने सुंदर गुण त्या ठिकाणी वसूल केला होता. पाय साहेब या चढाईवर काय करतोय? गुण प्राप्त करतोय. अक्षय कवळेचा ऍडव्हान्स टॅकल त्या ठिकाणी फसतोय. 1 गुणाच्या कमाईने आपण पाहतोय. गुणांकन बदल दिलखुश आवाज 2 गुण. नागेश्वर आवाज 1 गुण. जर्सी क्रमांक 7 नागेश्वर आवाज संघाच्या माध्यमातून चढाई. सावध चढाई आहे.
गुणांकन पुन्हा एकदा पहा. नागेश्वर 2 गुण, दिलखुश आवाज 2 गुण. तिसरी चढाई दिलखुश आवाज संघाच्या माध्यमातून जर्सी 4, जर्सी क्रमांक 4 मनोज वारडेची चढाई नागेश्वर आवाजच्या प्रांगणात. मनोज वारडे चढाईच्या मोर्चावर या ठिकाणी थोडासा फुटवर्क वापरतोय. मध्यरक्षकाला 2 वेळा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, निष्फळ प्रयत्न. यावेळेस कोणाची कमाई करून परततोय. बोनस गुण प्राप्त झाला, 1 गुण मिळतोय. दिलखुश आवाज संघाला गुणांकन आहे का? दिलखुश आवाज 3 गुण, नागेश्वर आवाज 2 गुण. तिसरी चढाई नागेश्वर आवाज संघाच्या माध्यमातून 6 नंबर शिरीष भगत. कोर्ट नंबर 2 बलेश्वर मानवी चॅलेंज 2 पॉइंट आउट 2 पॉइंट गिव मी यू. पुन्हा समसमान गुणांवर येते. 3 चढाईनंतर दिलखुश 3 गुण, नागेश्वर 3 गुण. चौथी चढाई दिलखुश आवाज संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 3 तेजस. हेलो हेलो डिवाइड बाय कोर्ट नंबर 2 बलेश्वर मानवी चॅलेंज 2 पॉइंट आवर डिसिजन 3 पॉइंट प्लीज गिव मी यू. 1 गुणाची कमाई, 1 गुणाच्या कमाईने गुणांकन पुन्हा एकदा बदलतंय. दिलखुश आवाज 4 गुण, दोघांचेही रिव्ह्यू संपलेले आहेत. दोघांचेही रिव्ह्यू संपलेले आहेत. थांबा एक सेकंड. क्रीडांगण क्रमांक 2 साठी 3 साठी तयार आहेत. सर्व दोन्ही उपस्थित आहेत. 3 वरती जयमान वाघोली विरुद्ध अलीचंद श्रीगाव ही दोन्ही समोर रेडी आहेत. एक वरती करणार रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. तुम्हाला रिव्ह्यू मिळेल. टेन्स मॅच आहे, रिव्ह्यू मिळेल. प्रत्येक मॅचला 1 रिव्ह्यू आहे. स्कोररला रिव्ह्यू याचा एक पॉइंट. 5 रेडला रिव्ह्यू असं नाही आहे. संपूर्ण मॅच मध्ये 1 रिव्ह्यू आहे. त्यांचा रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. यू सक्सेसफुल. चला बिलेश्वर टीम आणि कर्नाला स्पोर्ट बनवेल दोन्ही खेळाडू संघ अजून सुद्धा उपस्थित नाही आहेत. आपण उपस्थित व्हायचं आहे. मॅच चालू करा. मॅच चालू करा. चला मॅच चालू करा. मॅच चालू करा. कर्नाला स्पोर्ट कार्यक्रम संघ उपस्थित होते. बिलेश्वर टीम निलेश पवार आपल्या संघ उपस्थित करायचं आहे. बिलेश्वर टीम जरा बिलेश्वर टीम आपला संघ उपस्थित करायचा. मॅच कंटिन्यू करा. गुणांकन आहे का? दिलखुश आवाज 4 गुण, नागेश्वर आवाज 3 गुण. चौथी चढाई जर्सी क्रमांक 10 नागेश्वर आवाज. जर्सी क्रमांक 10. मॅच कंटिन्यू करा सर. जर्सी क्रमांक 10 समीर पारकरची चढाई दिलखुशच्या प्रांगणात. संजय सर, टीमचं नाव संजय सर. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न आणि समीर पारकरच्या माध्यमातून चढाई कंटिन्यू होते. सक्सेसफुल टॅकल संघाच्या माध्यमातून समीर बंद केले जाते. बोनस गुणाची कमाई मात्र होते समीर पारकरच्या माध्यमातून. गुणांकन आहे का?
बोनस मिळतोय नागेश्वर आवाज संघाला आणि पकडेचा गुण मिळतोय दिलखुश आवाज संघाला. नाही का दिलखुश आवाज 5 गुण, नागेश्वर आवाज 4 गुण. शेवटची चढाई दिलखुश आवाज संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 15 जर्सी क्रमांक 15 यश जाधव. शेवटची चढाई यश जाधव 5वी चढाई आपण पाहतोय. जबरदस्त पकड नागेश्वर आवाज संघाच्या माध्यमातून क्रमांक नाही का 5व्या चढाईनंतर दिलखुश आवाज 5 गुण, नागेश्वर आवाज 5 गुण. या टाय ब्रेकरची नागेश्वर आवाज संघाची 5वी चढाई जर्सी क्रमांक 18 शेवटच्या चढाईपर्यंत मॅच आलेली आहे. मॅच होईल सर दिलखुश गुण, नागेश्वर 5 गुण. शेवटची चढाई टाय ब्रेकरची आपण पाहतोय जर्सी क्रमांक 18. चला भिलेश्वर टीम आपण गायब करून घ्यायचं आहे. भिलेश्वर टीम शेवटची चढाई जर्सी क्रमांक 18 दिलखुश संघाच्या प्रांगणात 1 गुण. टाय ब्रेकर साधला एका गुणाच्या साथने आपण पाहतोय नागेश्वर आवाज हा संघ टाय ब्रेकर वर विजयी होतोय. दिलखुश आवाज 5 गुण, नागेश्वर आवाज 6 गुण. या हाय व्होल्टेज मॅच मध्ये आपण पाहतोय शेवटच्या चढाईवर नागेश्वर आवाज संघाचं भाग्य चमकतंय आणि एका गुणाने टाय ब्रेकर मध्ये नागेश्वर आवाज हा संघ क्वार्टर फायनल मध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतोय. अभिनंदन आहे नागेश्वर आवाज, दिलखुश आवाज संघाचं देखील कौतुक आहे. खूप सारी मेहनत या मॅचच्या माध्यमातून त्यांच्या खेळाडूंनी केली पण पदरी निराशा आलेली आहे. जबरदस्ती सामना आपल्याला पाहायला मिळाला. धाक मैदान क्रमांक 3 वर चला भिलेश्वर टीम महिलांचा संघ अजून सुद्धा उपस्थित नाही आहे. कर्नाटक स्पोर्ट फेडरेशन आपली वाट बघतोय. भिलेश्वर टीम आपण उपस्थित झालेला आहात. रेडी डीजे आपण रेडी व्हायचं आहे. अर्थात महिलांचा पोलीस सामना क्रमांक क्रमांक 1 वरती दुसऱ्या फेरीचा आणि त्यासाठी आपण आमंत्रित करतोय अर्थात कर्नाटक स्पोर्ट पनवेल आणि भिलेश्वर टीम या 2 संघाला आमंत्रित करतोय. डीजे संजय सर मैदान क्रमांक 3 वरचा सामना तुम्हाला त्या ठिकाणी एंट्री द्या. हा मैदानामध्ये प्रथम आमंत्रित करतोय. अर्थात डीजे रेडी. आउट ऑफ मार्क आहे. कधी कधी भाग्य साथ देत नाहीये. वेळ असते, वेळेचा खेळ असतो.
आपण आमंत्रित करूया क्रीडांगण क्रमांक 3 साठी प्रेक्षक आपण बाजूला व्हायचं आहे. प्रेक्षक जे आमंत्रित क्राऊडवरती प्रेक्षक आले त्यांना कृपया बाजूला करायचे. तिथून सर्व उपस्थित आहेत जे प्रेक्षक ग्राउंडवरती आहेत त्या सर्व प्रेक्षकांना बाजूला करायचे आहे. 3 वरती आपण आमंत्रित करतो संघाला. बघा या गॅलरीच्या इथे काही प्रेक्षक आहेत त्यांना बाजूला करायचं आहे. तर क्रीडांगण क्रमांक 3 वरती दुसरी क्वार्टर फायनल शिवसागरगड पंचऋषी मधला बलाढ्य असला बलवान संघ गेल्या 2 मोसमामध्ये सेमीफायनल जो संघ खेळतोय तो संघ म्हणजे आमंत्रित करतोय जय हनुमान वाघोडे. वेलकम. गेली 2 वर्ष 2 पर्व सेमीफायनल खेळण्याचा वेलकम सर. आपला संघ या ठिकाणी ऑर्डर कसं वाटतं आपण संघामध्ये या ठिकाणी खेळता आपली ही सर्व नवीन आपण पाहतोय आणि खूप चांगला संच आपण खेळला हा संघ आहे. आणि कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर भव्य दिली अशी ही स्पर्धा तुमच्या या परिसरामध्ये कबड्डी खूप फेमस आहे. त्याच्यासाठी म्हणजे करण्यासाठी नंतर भरपूर काही मेडिकलच्या मोठी सुविधा असतात. त्यासाठी तुम्हाला सपोर्ट करून एखादा व्यक्ती किंवा शेतमजुरी काय नक्की जेव्हा वेळ नक्की करून तुम्हाला रसपलं आपल्या सगळ्याची चांगल्या बऱ्याच काही घेतल्यानंतर किंवा सर्वांना शुभेच्छा आमच्याकडून. त्यानंतर समोरचा जो संघ आहे रायगड संघ आपण पाहतोय हा खूप फेमस संघ आहे. या संघामध्ये खूप सारखे खूप सारा पुढे आहे ते संघाचे कोच सर वेलकम सर करणारा संघ तुम्ही बऱ्याच वर्षापासून संघाला तयार करत आहे. आपले सर्व या रणरागिणी सर्व खेळाडू आहेत. कसं वाटतं या ठिकाणी पहिल्यांदा मॅचवरची स्पर्धा आहे. खूप क्रिकेट म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवल एवढीचा ही स्पर्धा आहे. जर पहिला गेली तर जेव्हा इंडोर कबड्डी स्पर्धा तुम्हाला कशी वाटली? पण त्यामध्ये हे कसं वाटतं वातावरण वेगळं आहे. नक्की सपोर्ट सर्वांसाठी आहे. प्लीज घर थोडा चांगला वाटला पाहिजे ना. त्यांनी तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला ही आपल्याला शुभेच्छा तुम्हाला तुम्ही सर्व खेळाडू आता आपण सुरुवात करूया आपल्या सामन्याला. बस आपलं धन्यवाद सर. मैदान क्रमांक 1 वर या ठिकाणी चालू सामना आपण पाहतोय. कर्नाटक स्पोर्ट्स पंधरपासून भिल्लेश्वर केरी अर्थात महिला संघाचा पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे. त्यांचा दुसरा सामना या ठिकाणी सुरू झाला क्वार्टर फायनलचा. कलक्षेत्र मैदान क्रमांक 3 वर चालू सामना आपण केला गेला. नागेश्वर आवाज या सामन्यामध्ये उत्कृष्ट कलावंता सन्मान दिला जातोय. दिलखुश संघाचा ओंकाराने आपण यायचं आपण सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. आणि त्याबद्दल मैदान क्रमांक 1 वर सामना खेळला गेला. दत्तात्रय ग्राउंडवर पनवेल वसत ओंकार विश्व सामन्यामध्ये उत्कृष्ट कलावंता सन्मान दिला जातो पनवेल संघाची रिया आपण तिथे यायचं आणि आपण सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. दोनही गरज यायचं आहे. महिला संघाची गरज असतात रिया पनवेल आणि दिलखुश संघाचा ओंकार राणे या दोन्ही गरज आहे.
तदनंतर मैदान क्रमांक 2 वर आपण 24 सामना पाहतो गावदेवी बाबी वर्सेस बहिरेश्वर मानी या सामना असेल माऊली फुटे वर्सेस नांदेड नांदाईचा पाडा आपण तयार करायचं आहे मैदान क्रमांक 2 साठी तसेच 6 कोटी संघाचा आदित्य राऊत आपण देखील आपल्या दिवस सर्वांची आपण घेऊन जायचं आहे संजय सर यानंतर जो पुढचा ग्राउंड नंबर 2 ची जी मॅच आहे संघाने द्या आणि ओंकारने आपण देखील यायचं आहे हे आपण देखील यायचं ओंकारने आपण देखील यायचं तसेच यापुढे होणारा सामना मैदान क्रमांक 2 साठी माऊली फुटे नांदेड नांदाईचा पाडा आपण तयार करायचा आहे मैदान क्रमांक 3 साठी चालू सामना आपण पाहतो जिहामा वाघोड्यापासून घनश्याम श्रीगाव हा सामना संपल्यानंतर मैदान क्रमांक 3 साठी नागेश्वर आवाजपासून जिहामा वाघोडे हा सामना त्या ठिकाणी ठेवण्यात येईल रियाचे या ठिकाणी सन्मान केला जातो खूप अभिनंदन रिया पुरस्काराचा अर्थात पंचवर्षीय कबड्डी स्पर्धा 2024 मैदान क्रमांक 2 साठी 2 मावळाची स्पर्धा मैदान क्रमांक 2 वर खेळली जातात गावठी क्वार्टरपासून बहिरेश्वर मानी हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी माऊली फुटे वर्सेस नांदाईचा पाडा आपण तयार करायचा अंतिम आपण देखील यायचं आहे आदित्य राऊत यांना देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे 6 कोटी संघाचा आदित्य राऊत या ठिकाणी आदित्य राऊत यांना देखील सन्मानित केलं जातं खूप खूप अभिनंदन आदित्य राऊत संजय सर मैदान क्रमांक 2 वर मानी 14 गुण वावे 16 गुण नाममात्र 2 गुणांची आघाडी आपण पाहतोय वावे संघाच्या गुणफलकावर दिसते दोन्ही गुलाटी आहेत शेवटची 5 मिनिटं पुकारून काहीसा अवधी झालेला दोन्ही आता गावदेवी बाबू या संघाला पाहिलं होतं आता मात्र कबड्डीला सुरू आहे नेमका विजय होण्यापासून आता कबड्डी स्पर्धेतील बक्षिसास पात्र जाणार आहे एक आव्हानात्मक खेळ आता मैदान क्रमांक आपल्याला 2 वर पाहायला मिळणार आहे कारण संपूर्ण कबड्डी स्पर्धा ही क्वार्टर फायनलची त्या ठिकाणी सुरू आहे 4थी फेरी फोकआउट त्या ठिकाणी गावदेवी बाबू बहिरेश्वर मानी जो संघ विजय होणार मैदान क्रमांक 2-3 वर देखील त्या ठिकाणी जो संघ विजय होणार तो बक्षिसास पात्र ठरणार तदनंतर मैदान क्रमांक 2 साठी माऊली फुटेपासून नांदेड नांदाईचा पाडा आणि 3 साठी नागेश्वर आवाज वर्सेस जिहामा वाशी या पूर्ण 4 संघाला आपण तयार करायचा मध्ये यायचा महिला गट त्या ठिकाणी आपण पहिल्या क्वार्टरफायनलचा सामना करणार आहे वर्सेस ओंकार ऋषी या सामन्यामध्ये ओंकार ऋषी विजयी होऊन निश्चितपणे त्या ठिकाणी पुढच्या फेरीमध्ये पात्र ठरले आणि चालू सामना आपण पाहतो जनाला स्पोर्ट्स पनवेलपासून भिल्लेश्वर केली त्यानंतर होणारा सामना मैदान क्रमांक 1 साठी शिवशंकर पाटणेश्वर वर्सेस काकालिकी स्पोर्ट्स मांडवा आपण तयार करायचं आहे मैदानाचा पुढचा सामना मैदान क्रमांक 1 साठी लक्षात 1 साठी शिवशंकर पाटणेश्वर वर्सेस काकालिकी स्पोर्ट्स मांडवा मैदान क्रमांक 2 साठी माऊली फुटे वर्सेस नांदेड नांदाईचा पाडा तर मैदान क्रमांक 3 साठी
नागेश्वर आवास व जहान वाशी. धन्यवाद सर. धन्यवाद सर. किनारा क्रमांक 1 वरती महिलांचा सामना सुरू आहे. महिलांचा सामना आपल्या संघात. Court number 2. Now they will have a challenge. Raider says, our decision, Raider out. Please leave. सुंदर रेड आपण बघतोय. भेगेश्वर गेम सेंटर्स गुण पाहिलं तर 6 गुण 2 गुणांवरती करणारा स्फोट परबीर आहे. रचना मात्रेची रेड 8 नंबरची जर्सी प्रदान केलेली रचना मात्रे हे नाव आपल्या संपूर्ण अलिबाग तालुक्याला माहीत आहे, कारण याच खेळाडूंनी गेल्या 2 मोसमामध्ये आपला खेळाचा दबदबा दाखवला होता. करणारा स्फोट परबीर संघाची ही रायडर आपण बदल घ्या. मैदान क्रमांक 2 वर वावी संघानं त्या ठिकाणी आव्हान केलं. रायडर साहेब म्हणून आणि त्या ठिकाणी पंचानं रायडर आउट झालेला आहे. प्लेस क्रिकेट. क्या क्राउड है यार, अभी भी क्राउड बैठा हुआ है, क्या बड़ा एकदम पूरा अलग ही माहौल है. प्रो कबड्डी इतना बड़ा लगा होता है यहाँ पे बना है. सुंदर डिफेन्स होतो या ठिकाणी. पनवेल संघाचे डिफेन्स बघा. 4-7 असा गोलफलक. अत्यंत रोमांचक मॅच संपूर्ण प्रेक्षकांचं लक्ष या मॅचकडे असणार आहे. करणारा स्फोट पनवेल विरुद्ध बेलेश्वर टीम. निलेश पवार यांचा बेलेश्वर टीम आपण बघतोय कमबॅक केलंय. 5-7 अशा गोलफलकाने मॅच आपल्याला बघायला मिळतोय. 12 नंबरची जर्सी प्रदान केलेली बेलेश्वर टीम संघाची सैतानी मात्रे. सैतानी मात्रे रायगड संघामध्ये निवड झालेली ही सैतानी मात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त रेडर अष्टबिंदू अशी खेळाडू सैतानी मात्रे रेडवरती 5च्या डिफेन्समध्ये जबरदस्त डाईव्ह मारला होता आणि डाईव्हवरती रायडर बाद होतोय. सैतानी मात्रे कोर्टच्या बाहेर. 4च्या डिफेन्स. पनवेल संघाने कमबॅक केलाय. 7-6 असा गोलफलक. 6 गुणांवरती करणारा स्फोट पनवेल. 4चा डिफेन्स. बोनस स्टॉप सुंदर टच केलेला आपण बघतोय. दावा केला या ठिकाणी टचचा. मात्र Court number 2. Gaudeo away challenge. Raider says, our decision, Raider out. You are unsuccessful. Raider out. You are unsuccessful, Raider out. No more view. धन्यवाद. मैदान क्रमांक 2 देखील त्या ठिकाणी सुरू होतो. आपण पाहतो मैदान क्रमांक 2 साठी गावठी कॉपी बसेल बरेश्वर मानी ही गव्हाणात्मक केली अर्थात मैदान क्रमांक 2 असेल किंवा मैदान क्रमांक 3 असेल किंवा मैदान क्रमांक 1 असेल, कारण तिन्ही मैदानावर क्वार्टर फायनल मात्र त्या ठिकाणी सुरू आहे. क्वार्टर फायनल असा कबड्डी क्षेत्रात अर्थात कोणत्याही खेळासाठी एक महत्त्वाचा खेळ असतो, अर्थात महत्त्वाची फेरी असते. क्वार्टर फायनलमध्ये जो संघ विजय होणार तो खऱ्या अर्थानं बक्षिसाचं पात्र ठरणार. आज देखील अशाच आव्हान आपल्या समोर उभं राहिले, कारण कालच्या दिवसापासून आपण या ठिकाणी खेळतो. कालच्या रात्री या ठिकाणी खेळलो, आजच्या रात्री या ठिकाणी खेळतोय, परंतु क्वार्टर फायनलमध्ये जर पराभूत झाला तर एक संघ आऊट होणार, एक संघ अर्थात बक्षिसाच्या आत्महत्या जाणार. मग बक्षिसाच्या आत्महत्या जाणारा संघ कोणता असेल? निश्चितपणे भव्य अशी बक्षिसं आपण आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये अर्थात 3 दिवसीय कबड्डी स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. जर आपण अंतिम विजय झाला तर 1,25,000 रुपयांचं बक्षीस आपल्याला मिळणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी बक्षीस आता पंचकृषी असेल, महिला गट असेल किंवा प्रौढ गट असेल, अशा 3ही गटांसाठी मात्र देण्यात येणार आहे. अशा बक्षिसाच्या जवळपास आपण सगळे सण गेल्या जे क्वार्टर फायनलमध्ये खेळतात. एक गोल तितकाच महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आपण कशा पद्धतीने खेळलं पाहिजे, अत्यंत पद्धतीने खेळलं पाहिजे आणि हा खेळ डोळ्यासमोर ठेवून प्रशिक्षक व्यवस्थापन यांच्या मार्गदर्शनाच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पाऊल उचलायचं आहे. आपण मात्र बक्षिसाच्या बाहेर जाणार हे मात्र जाणीवपूर्वक आपण लक्षात ठेवून हा खेळ मात्र करायचा आहे आणि आपल्या हितचिंतकांना एक आनंदाचा आणि सुखद क्षण आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने मात्र द्यायचा. चालू सामना मैदान क्रमांक 3 साठी देखील पाहतोय. त्या ठिकाणी जयमान वापडे वर्सेस ऐशान श्रीगाव दोनही संघ अलिबाग शिवसागर पंचक्रोशीतील आहे. दोनही संघ एकमेकांसमोर अनेक वेळेला भेटलेले आहेत, अनेक वेळेला राहिलेले आहेत. मात्र आजच्या कबड्डी स्पर्धेचा निर्णय कशा पद्धतीने त्या ठिकाणी असेल, कारण बहुतेक वेळा ही कबड्डी स्पर्धा लाल मातीमध्ये खेळली जाते. आता मात्र ही कबड्डी स्पर्धा अर्थात मॅटवर खेळली जाते, त्यामुळे मॅचचा अनुभव निश्चितपणे वेगळा असणार आहे.
नक्की सर. क्रीडागट क्रमांक 2 साठी आमंत्रित करतोय. क्रीडागट क्रमांक 2 वरती नांदादेवी नांदापूरमध्ये सीमावली भुते या दोन्ही संघाने लाईनअप करून तयार आहे सर. क्रीडागट क्रमांक 2 वरती सामना जर आपण पाहिला तर अगदी रोमांचक स्थितीमध्ये 17-15 अशा गटभागाने मॅच आपण बघतोय. जेथे बैरेश्वर मानी विरुद्ध गावदेवी वावे हा 17 गुणांवरती आहे, तर बैरेश्वर मानी हा 15 गुणांवरती आपण बघतोय. अत्यंत जबरदस्त मॅच. क्रीडागट क्रमांक 1 वरती रिव्ह्यू मागितलेला आहे. राऊत सर, क्रीडागट क्रमांक 1 वरचा रिव्ह्यू आपण तपासून बघायचा आहे. सामना थांबलेला आपण बघतो. क्रीडागट क्रमांक 1 वरती गेल्या 2 पर्वाचा विजेता संघ या 3ऱ्या पर्वामध्ये काय करणार, क्वार्टर फायनलची लढत खेळतोय. मात्र 1 गुणाने पहिल्या काही सेकंदामध्ये काही मिनिटांमध्ये बॅकफूटवरती आहे. 1 गुणाचा मात्र फरक आहे, परंतु कमबॅक करणारा हा संघ आहे. दिनेश पवारच्या नेतृत्वाखाली या कोचिंगच्या खाली भिल्लेश्वर टीम या संघाने या वर्षी अत्यंत जबरदस्त कामगिरी केलेली आहे. थँक्यू संजय भाई. एक मिनिट आपण रिव्ह्यू पाहतो. एक ग्राउंड नंबरवरती रिव्ह्यू घेतलेला आहे. तुझा निर्णय लगेच द्यायचा आहे. प्लीज ग्राउंड नंबरवरती रिव्ह्यू घेतलेला आहे. तुमचं निवेदन आहे की आपण लगेच तुझा निर्णय द्यायचा आहे. नक्की सर. परंतु क्रीडागट क्रमांक 2 वरती बघा 17-16 असा गुणफलक. 1 गुणाने पिछाडीवरती बैरेश्वर मानी गावदेवी वावे संघाचा रेड वरती येतोय. 6चं डिफेन्स आहे. 6च्या डिफेन्स मध्ये रेड करतोय. 17-16 असा गुणफलक पाहायला मिळतोय. म्हणजे राईट टू रेड लेग कव्हर राईट कव्हरवरती आक्रमण होतं, परंतु त्याच वेळेला आपण बघतोय गोल आऊट दिलेला आहे. 1 इंच आऊट दिलेला आहे. 1 इंच पॉईंट आपण बघतो दिला. मला वाटतं क्रीडागट क्रमांक 2 वरती सुद्धा रिव्ह्यू असेल. माईक द्यायचा आहे. क्रीडागट क्रमांक 2 वरती माईक द्यायचा आहे. अंकुर घर सर, अंकुर घर सर, क्रीडागट क्रमांक 2 वरती माईक द्यायचा आहे. हेलो, दिव्या अंपायर कोर्ट नंबर 2 मानी. No bonus. Our decision bonus. Red out. Please give me review. क्रीडागट क्रमांक 1 वरती लढत आपण बघतोय. पनवेल संघाने आगे कूच केले. बघा पनवेल संघ बॅकफूटवरती होता, परंतु या क्षणाला आता मात्र फ्रंटफूटवरती आलाय. 8-7 असा फरक आपण बघतोय. 200 डिफेन्स. सुपर टायगरचा मोका मात्र पनवेल संघाचे रायडर 12 नंबरची जर्सी प्रदान केलेली आपण बघतोय. अत्यंत सुंदर रेड करतोय. रश्मी पाटीलची रेड आपण बघितली. ऑल आउट दिलाय तो बाईक राऊत सर. त्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ लक्षात आला का मैदान क्रमांक 2चा आणि राऊत सर राऊत सर, बोनस करा फक्त. ऑफिशियल डिसिजन नो बोनस. ऑफिशियल डिसिजन बोनस प्लस रेडर आउट. मानी चॅलेंज नो बोनस. ओके ओके ओके. खूप सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. रिव्ह्यूचा चांगला उपयोग आपल्या या खेळाडूंनी संघर्ष, तोच पात्र आणि तोच आनंद आहे, तोच जल्लोष त्यामध्ये पाहायला मिळतो. अजून देखील बोनस पॉइंट वावे पॉइंट मल्टिपल रेड सुंदर रेड होतो. तिकडे क्रीडागट क्रमांक 3 वरती वाघोडे संघाची सुंदर रेड होते. अलिशान श्रीगाव विरुद्ध जहरमान वाघोडे असा मॅच आपण क्रीडागट क्रमांक 3 वरती पाहतोय. अगदी अटीतटीची लढत जिथे 10-9 होता तो स्कोरबोर्ड 13-9 वरती पोहोचलेला आपण बघतोय. वाघोडे संघ या क्षणाला आगेकूच करतोय. अज्ञात औसेकरची रेड आहे. क्रीडागट क्रमांक 3 वरती अज्ञात औसेकर अर्थात रायगड जिल्हा कबड्डीमध्ये ज्या खेळाडूचा दबदबा राहिला आहे तो अज्ञात औसेकर या स्पर्धेमध्ये
हे पण आपल्याला पाहायला मिळतोय. मैदान क्रमांक 21 चालू संघाचा त्या ठिकाणी शिवचंद्र पाटणेश्वर वर्सेस टाकादेवी स्पोर्ट्स मांडवा या दोन्ही संघांना आपण एंट्रीला करून थांबायचं आहे. दोन्ही संघ शिवचंद्र पाटणेश्वर वर्सेस टाकादेवी स्पोर्ट्स मांडवा आपण मैदान क्रमांक 1 खेळण्यासाठी तयार करायचं आहे. तर मैदान क्रमांक नागेश्वर आवास वर्सेस जयहनुमान वाशी आपण एक घ्यायचं. मैदान क्रमांक 2 साठी होणारा सामना हा क्वार्टर फायनलचा मैदान क्रमांक 2 साठीचा शेवटचा सामना असेल आणि मैदान क्रमांक 3 वर होणारा सामना हा क्वार्टर फायनलचा मैदान क्रमांक 3 चा सामना असेल. क्रीडांगण क्रमांक 1 वरती टाइम आउट घेतलेला आहे. कर्नाटक स्पोर्ट पनवेल या संघाच्या कोचने टाइम आउट घेतलेला आपण बघतो. पंधरा आठ अशा प्रकारे मागच्या मधला सुरुवात होते. परंतु क्रीडांगण क्रमांक 2 वरती जल्लोष झालेला आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण जल्लोष पाहतोय तो म्हणजे गावदेवी वाणी संघाचा जल्लोष होतोय. गणेश्वर माली संघाला या फेरीमध्ये डायरेक्टली क्वार्टरफायनलच्या लढतीमध्ये बाद करून नक्कीच संजय सर त्या ठिकाणी क्वालिफाय होतात आणि जवळपास जे संघ विजय होईल तो मात्र बक्षिसा प्रकारचा ठरला होता आणि नक्कीच त्या ठिकाणी गावदेवी वावे हा संघ क्वार्टरफायनलमध्ये त्या ठिकाणी पास झाला.